तुम्ही कधी पाणीपुरीचा चिवडा हे कधी खाल्ले का? जर नसेल खाल्लं आणि तुम्ही रेसिपी पण कधी बघितली नसेल तर आज मी हीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। पाणीपुरीचा चिवडा करण्यासाठी अर्धा किलो मी पोहे घेतलेले आणि ते मी असे चाळून घेत आहे। हे बघा, हे अर्धा किलो मी असे जाड पोहे घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेले आहेत। पाणीपुरीचा मसाला करण्यासाठी अर्धा टीस्पून मी हळद घेत आहे, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून पाणीपुरी मसाला, अर्धा टीस्पून काळं मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून साधं मीठ, 1 टीस्पून पिठी साखर। हा मसाला आता सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। अर्धा टीस्पून आमचूर पावडर आणि हे सर्व मिक्स करायचं आहे। पाणीपुरीचा मसाला करण्यासाठी बघा, 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून कोरडी केलेली आहे। अर्धी वाटी पुदिना पण धुवून कोरडा केलेला आहे, 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाव वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे, तोही धुवून सुकवलेला आहे। पाणीपुरीचा चिवडा करण्यासाठी इथे मी पाव वाटी बदाम घेतलेले आहेत, पाव वाटी काजू घेतलेले आणि अर्धी वाटीपेक्षा मी फुललेली डाळ असते ती घेतलेली आहे आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले। त्याच्यामध्ये हे प्रमाण आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता याच्यामध्ये मी हे बदाम तळून घेत आहे। बदाम आता ब्राऊन झाले आहे, मी काढून घेत आहे। आता काजू तळून घेत आहे, काजू सुद्धा आता तळले गेले आहेत, मी काढत आहे। शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहेत, शेंगदाणे सुद्धा आता मी काढून घेत आहे। आता तळून घ्यायचे आहे। आता ही डाळ सुद्धा चांगली ब्राऊन झाली आहे, काढून घेत आहे। आता याच्यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या मिरच्या सुद्धा आता तळून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये मी 9 मिरच्या घातलेल्या आहेत, जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ह्या मिरच्या सुद्धा मी काढून घेत आहे। कढीपत्ता सुद्धा मी तळून घेत आहे, कढीपत्ता सुद्धा आता काढून घेत आहे। पुदिना सुद्धा तळून घेत आहे, पुदिना आता मी काढून घेत आहे। कोथिंबीर सुद्धा तळून घ्यायची आहे। कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आपण तळून घेतलेला आहे, तो क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाहीये, अगदी ड्राय झालं पाहिजे। म्हणून मी हे धुवून पुसून कोरडं केलेलं होतं, तरी पण थोडासा पाण्याचा अंश राहतोच, म्हणून तळताना थोडंसं जेवढं कुरकुरीत होईल तेवढं ते तळून घ्यायचं आहे। जाळायचं नाहीये, पण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। कोथिंबीर सुद्धा बघा तळून झाली आहे, मी आता काढून घेत आहे। आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि हे जे जाडे पोहे आहेत ते मी असेच भाजून घेणार आहे। ह्याच्यामध्ये बिलकुल तेल टाकणार नाहीये, कोरडंच भाजून घ्यायचं आहे। पोहे मी तळून घेतले नाहीयेत, कारण पोह्याला ना तळायला तेल खूप लागतं आणि चिवडा सुद्धा खूप तेलकट होतो, म्हणून मी पोहे तळले नाहीयेत, भाजून घेतलेत आणि बाकीचे सगळे जिन्नस आपण तळून घेतलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही याला डाएट चिवडा सुद्धा म्हणू शकता किंवा कमी तेलाचा सुद्धा चिवडा म्हणू शकता। आणि असे सुद्धा भाजलेले पोहे जे आहेत ते खायला सुद्धा टेस्टी लागतात। पोहे आता बघा भाजले गेले आहेत चांगले आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। हे बघा चुरा होते। मी आता गॅस बंद करत आहे। पुदिना, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता तळलेला आहे ते आता सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यात मी टाकत आहे। थोडासा कढीपत्ता ना मी वरून टाकण्यासाठी ठेवलेला आहे, बाकीचा मी वाटून घेत आहे। ही बघा मी पेस्ट अशी वाटून घेतलेली आहे। तळल्यामुळे त्याच्यामध्ये तेल तसंच राहतं, किंवा जर वाटायला पाहिजे असेल तर थोडेसे 1-2 चमचे तुम्ही याच्यात तेल टाकू शकता, म्हणजे हे चांगलं बारीक वाटलं जाईल। हे बघा कोथिंबीर, पुदिना, तळलेलं तेल जे होतं 1 चमचा आहे तेल, तर आता ते मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे आणि याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तसं पण आपण हे तळून घेतलेलंच आहे, तेव्हा जास्त परतायची गरज नाहीये। आता मी गॅस बंद करत आहे। आता हे बघा भाजून घेतलेले पोहे बघा कसा चुरा होतोय आणि कुरकुरीत आवाज पण येतोय। आता या पोह्यामध्ये हा जो मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे। याच्यामध्ये शेंगदाणे, डाळ,
काजू आणि बदाम हे सर्व याच्यात टाकायचं आहे. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो आपण मसाला तयार करून घेतला होता, आता हा मसाला टाकायचा आहे. इथे मी 2 टीस्पून टाकत आहे आणि टेस्ट करून जर कमी वाटत असेल तर परत मी हा मसाला टाकणार आहे. पाव वाटी मी शेव सुद्धा टाकत आहे. हे सुद्धा तुमच्या टेस्टवर आहे, जर तुम्हाला आवडत असेल तरच टाका. याच्यामध्ये मी मसाला मटर येतं नमकीन ते मी टाकत आहे. याने थोडंसं चटपटीत टेस्ट येते म्हणून मी टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता. हा चिवडा 1 महिन्यापर्यंत टिकतो, बाहेर ठेवला तरी चालतो, कारण आपण सगळे पदार्थ याच्यातले तळून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे खराब लवकर होत नाहीये. आणि याच्यामध्ये मी जे साहित्य वापरलंय हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाणीपुरीचा चिवडा तयार झाला आहे. चिवड्याचा कलर बघा किती हिरवा आलेला आहे. काहीही मी फूड कलर किंवा काही टाकलेलं नाही, तरी सुद्धा बघा कलर किती छान दिसत आहे. आणि हे बघा, करायला सोपा, खायला टेस्टी. तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीनं पाणीपुरीचा चिवडा करून बघा. याच्या आधी तुम्ही कधी खाल्लाय का? जर खाल्ला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता हा चिवडा मी एका डब्यामध्ये भरून ठेवत आहे. तुम्हाला आवाज येत असेल किती क्रिस्पी झालाय तो. आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला जाऊन तुम्हाला नवीन अशाच रेसिपी पाहायला मिळतील. तेव्हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.